तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा प्रोडक्ट बद्दल माहिती बघणार आहोत. ते प्रोडक्ट तुमच्या पिकासाठी अतिशय महत्वाचं आणि फायदेशीर राहणार आहेत. ते प्रोडक्ट तुमच्या पिकामध्ये जो अतिरिक्त खर्च होतो पिकाचा, त्या पिकाचा खर्च कमी करण्याचं काम हे प्रोडक्ट करतं. तर या प्रोडक्ट बद्दल आपण आपले सनीज कंपनीचे भारत कोकाटे सर यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जसं मॅडमनी सांगितलं की आपण अशा प्रोडक्ट बद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच तुमचा फायदा काय होऊ शकतो सगळ्यात पहिले आपण ते बघू. त्या प्रोडक्टचं नाव आहे सनस्टिक आणि हे प्रोडक्ट शेतकरी बंधूंनी का वापरावं. सगळ्यात महत्वाचं, याच्यामुळं तुमचा 100% खर्च कमी होईल. प्लस तुम्हाला ज्या फवारण्या तुम्हाला दर 10 दिवसाला घ्यावा लागतात, त्या फवारणीमधलं तुमचं अंतर वाढून त्या फवारण्या तुम्ही 15 दिवसांदरम्यान सुद्धा घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 1 तारखेला जर फवारणी घेतली आणि दुसरी फवारणी जर 10 तारखेला घेणार असेल तर तुम्हाला 10 तारखेला न घेता तर तुम्ही 15 तारखेला घेऊ शकता. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा एका सीझनमध्ये जर तुमच्या 5 फवारण्या होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3 फवारण्या जरी केल्या तर एकंदरीत तुमचा तो खर्च कमी होईल. आणि दुसरा खर्च म्हणजे जिथं तुम्हाला 200 लिटर ड्रम लागतो एक समजा फवारणी करण्यासाठी, त्याच ठिकाणी 150-160 लिटर पाण्यामध्येच तुमचा तेवढा पूर्ण एरिया कव्हर होईल. म्हणजे नेमकं तुम्ही म्हणशाल हे प्रोडक्ट आहे असं काय. हे प्रोडक्ट जर बघितलं, सगळ्यात पहिले पाण्याचा करतं पीएच नियंत्रणात, त्यानंतर स्टिकरचं काम करतं, स्प्रेडरचं काम करतं, त्यानंतर पेनिट्रेटरचं काम करतं, औषधाला ऍक्टिव्हेट करायचं बी काम करतं. प्लस आपण याच्यात हार्डनेस रिड्युसर दिलेला आहे. जे आज पाणी जर बघितलं, आज महाराष्ट्रामधल्या 80 ते 90% एरियामध्ये आज पाण्याचे प्रॉब्लेम आहे आणि जमिनीचे पण प्रॉब्लेम आहे. आणि याला कारण जर बघितलं तर आपण आज सगळे, आता तुम्ही म्हणशाल असं का बोलता, कारण आज जर बघितलं तर जमिनीवरती मागच्या 20, 25, 30, 40 वर्षापासून जवळपास केमिकलचा मारा चालतो, ज्याच्यामुळे जमीन आज नापीक होत चालली आहे आपल्या. आणि दुसरं पाणी, इनडायरेक्टली जे पाणी आपण पिकाला भरतो तेच जमिनीत मुरतं, तेच विहिरीला बोरला ते पाणी जातं आणि ते पाणी इनडायरेक्टली दूषित झालं. आणि असं पाणी ज्यावेळेस आपण फवारणीसाठी घेतो, काय वाटतं तुम्हाला रिझल्ट भेटल? अजिबात नाही. आणि भेटला जरी तो 30-40% रिझल्ट रिव्हर्स भेटतो आणि इनडायरेक्टली आपला खर्च वाढतो. पण ह्या प्रोडक्टमुळे सगळ्यात पहिले काय होणार आहे तर पाण्याचा सामू, म्हणजे हे काय काम करतं, तुमच्या पाण्याला नियंत्रणात करतं. जर तुमचं पाणी नियंत्रणात आणलं, पाणी जर चांगलं केलं तर 100% तुम्हाला कुठलंही औषध वापरा तुम्ही तर त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% चांगले मिळतील. तर तुम्ही म्हणशाल कसं काय, तर आपण याचे 2-3 डेमो बघू. खरंच हे पीएच बॅलन्स करतं का, स्प्रेडरचं काम करतं का, हे 2-3 आपण व्हिडिओ बघूया. आपण डेमो बघू या सनस्टिक प्रोडक्टचा. तर सगळ्यात महत्वाचं, आपण डेमोसाठी पाणी घेतलेलं विहिरीचं. जनरल लोक विहिरीचं घेतात, बोरचं घेतात, किंवा आपण गावाकडे धरण बघितलं धरणामधलं घेतात किंवा नदीमधलं पाणी घेतात. तर आपण असं घेतलेलं हे विहिरीचं पाणी. सगळ्यात पहिले आपण या विहिरीच्या पाण्याचा पीएच चेक करू का याचा पीएच आहे किती, आणि त्यानंतर आपण सनस्टिक औषध टाकल्यानंतर याचा पीएच होतो किती. तर सर्वात पहिले आता ही लिटमस पेपर आहे पीएच टेस्टसाठी. तर मी याच्यामध्ये हे टिप केलं, बघा याचा कलर हळूहळू याचा कलर डाऊन होईल. 1 मिनिट बघा. आणि सेम या पाण्यामध्ये आपण अजून टाकलेलं नाही, तर याच्यात मी टाकतो सनस्टिक. सनस्टिक हे प्रोडक्ट बघितलं तर कुठल्याही फवारणीमध्ये हे तुम्हाला सुरुवातीला टाकायचं आहे. आणि सुरुवातीला टाकल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं, जर तुमचं 200 लिटर पाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर 100 ते 150 ml जर टाकलं, एक 5 ते 6 मिनिटं ते पाणी तसंच सोडून द्यायचं. त्याच्यामुळे तुमचा पीएच नियंत्रणात होईल. आता पीएच इथं पण आता याचं पीएच बॅलन्स होईपर्यंत आपण याचा स्प्रेडिंगचा डेमो बघू. तर त्या डेमोसाठी मी काय करतो, आता याच्यावरती मी नॉर्मली पाण्याचे, आता सध्या आळूचं पाण्यात आपण काय घेतो, कारण आळूचं पाणी एकमेव असं आहे की ज्याच्यावर कुठलंही पाणी थांबत नाही. याच्यावरती जर पाणी थांबलं तर 100% बाकीचे तुमचे कुठलेही जर पीक असेल तर त्याच्यावरती डेमो होऊ शकतो. तर आपण याच्यावरती काय करू, आता हे बघा मी तुम्हाला इथं टाकतो, हे बघा लगेच त्याचं स्प्रेडिंगचं काम चालू होतं. म्हणजे तुमचं औषध काय करतं, हे पहिलं तर स्टिकरचं काम करतं. औषध स्टिक करतं, त्या औषधाला काय करतं, स्प्रेड पण करतं, पसरवतं बी. त्यासोबतच त्या औषधाला पेनिट्रेट पण करतं, म्हणजे आतमध्ये खेचून घ्यायचं पण काम करतं. आणि दुसरं, त्या औषधाला ऍक्टिव्हेट करायचं बी काम करतं. म्हणजे हे जर बघितलं तर 6 in 1, कारण या बाटलीचं नावच दिलेलं सनस्टिक 6.0, म्हणजे 6 पद्धतीने काम करणार फक्त एकच प्रोडक्ट. तर आपण याच्यामध्ये बघितलं होतं पीएचचं, तर हे दुसरं लिटमस पेपर आहे, याच्यामध्ये ऑलरेडी मी सनस्टिक टाकलेलं आहे. आता हे जर बघितलं, हे याच्यामध्ये आपण या पाण्यामध्ये डिप केलं होतं, याचा पीएच बघा. पीएच जर बघितला तर हा जवळपास 9च्या घरामध्ये पीएच गेलेला आहे. 9 ते 9.5च्या दरम्यान हा पीएच आहे. आणि अशा पीएचच्या फवारणीमध्ये, म्हणजे अशा पीएचच्या पाण्यामध्ये जर तुम्ही कुठलंही औषध टाकलं तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. कारण औषध फवारणीसाठी आपल्याला न्यूट्रल पीएच असतो पाण्याचा, एक 6.5 ते 7.5च्या दरम्यान हा तुमचा न्यूट्रल पीएच असतो 7. तो मिनिमम तो तरी पाहिजे औषध फवारणीसाठी. पण तो पीएच तुमचा जर 9चा असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही. आपण असं वाटतं की आपण एवढे महागडे औषधं मारतो तरी आपल्याला रिझल्ट का भेटत नाही, तर ह्या गोष्टीमुळे पीएच नियंत्रणात नसल्यामुळं. तर आता बघू, याच्यात आपण सनस्टिक टाकलेलं आहे. हे टाकल्यानंतर याचा पीएच बघा, ह्याला तुमचा 6 ते 7 दरम्यान हा तुमचा पीएच इथं बॅलन्स करेल.
त्यासोबतच जर बघितलं तर आज आपल्या जमिनी ज्या कडक झालेल्या आहेत, बरोबर. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आपण खतं टाकतो, त्याच्यामुळे ज्या जमिनी आपल्या कडक झालेल्या आहेत, या जमिनी नरम कशा झाल्या पाहिजे, हे प्रोडक्ट जर बघितलं तुम्ही स्प्रे मधून पण वापरू शकता आणि जमिनीतून पण सोडू शकता. आता जमिनीतून सोडले त्याचे फायदे काय होणार, तर सगळ्यात महत्वाचं याचा फायदा असा होणार, तुमची जी जमीन कडक असेल त्याची भुसभुशीत ठेवायला मदत करत, प्लस जिथं ड्रिप असेल तुमच्या ड्रिपच्या नळ्या क्लीन मध्ये पण सुद्धा हे प्रोडक्ट काम करतं. हे कशा पद्धतीनं, हे आपण गौरीचं खांड आहे डेमोसाठी आपण हे बघूया. तसं आता ही कडक आहे, अशा पद्धतीने आपल्या जमिनी, उदाहरण पकडू आपण की आपल्या जमिनी अशा पद्धतीने कडक झालेल्या आहे, तर मी हे साध्या पाण्यात टाकलं, याच्यावरती काही इफेक्ट झाला अजिबात नाही. तर आपण सेम आता याच्यामध्ये मी सनस्टिक टाकलेलं आहे, त्याच्यात टाकतो मी. बघा ते हळूहळू हळूहळू त्याला पूर्ण डिझॉल्व्ह करून घेईल आणि त्याच्यामधनं काय होतंय, हळूहळू बुडबुडे पण निघतील. बघा, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये वापसा ठेवतं. वापसा ठेवल्यामुळे जे पण तुम्ही लिक्विड खतं वगैरे सोडतात हे जमिनीमध्ये व्यवस्थित पोहोचतात आणि अपटेकिंग मध्ये पण काम करतं. त्यामुळे मला असं वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट 100% वापरावं. प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठलीही फवारणी तुम्ही करत असाल तर सुरुवातीला पहिलं प्रोडक्ट घ्या सनस्टिक. तुम्हाला 2-3 कॉम्बिनेशन घ्यायची गरज नाही. तर तुम्ही आता जनरल स्टिकर घेता, वेगवेगळं पीएच बॅलन्सर घेता, तुम्हाला 2-3 गोष्टी एकत्र घ्यायची गरज नाही. एकच जरी प्रोडक्ट घेतलं तुम्ही तर एका प्रोडक्ट मध्ये तुमचं सगळं काम होईल, म्हणजे इनडायरेक्टली तुमचा खर्च वाचल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे वापरा अशी माझी एकंदरीत इच्छा आहे. बाकी तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला 100% अनुभव येईल. थँक्यू.